दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव शिवशाही बस उलटून 12 प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. गोंदिया कोहमारा मार्गावरील खजरी गावाजवळ घडलेल्या या भीषण अपघातात 29 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. प्रवासी बसच्या खाली दबल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार भंडारा गोंदिया ही शिवशाही बस भंडाऱ्याहून सकाळी 10:40 ला गोंदियासाठी रवाना झाली. 40 प्रवासी असलेल्या या बसचे चालक प्रणय रायपूरकर वय वर्ष 40 व वाहक नितीन मते वय 38 हे होते. सडक अर्जुनी पार केल्यानंतर चालकाने वेग वाढविला. खजरी गावाजवळ चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करताना ब्रेक लावला, परंतु गाडीचा वेग अधिक असल्याने बस उलटून 20 फूट रस्त्यापासून घासत गेली. अपघातात 12 प्रवासी ठार झाले असून दोघे गंभीर आहेत. 27 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. शेतात काम करीत असलेले शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. गोंदिया कोहमारा मार्गावरील खजरी गावाजवळ उलटलेली शिवशाही बस क्रेनच्या सहाय्याने सरळ करण्यात आली. बस चालकाच्या चुकीने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान मृतकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 10 लाख मदत जाहीर केली असून केंद्र सरकारकडून सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. अपघातातील गंभीर जखमींना गोंदिया शहरातील KTS रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. MCN न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे, भंडारा जिल्हा प्रतिनिधी.